रेणावीत 10 लाखांचा गांजा जप्त. विटा पोलिसांची कारवाई. आंतरपीक म्हणून घेतलेली गांजाची 240 झाडे जप्त. खानापूर तालुक्यातील रेणावी हद्दीत ऊस आणि इतर पिकात आंतरपीक म्हणून लावलेला सुमारे 100 किलो गांजा पोलिसांनी छापा टाकून जप्त केलेला आहे आणि याची किंमत 10,07,000 रुपये इतकी असून अंदाजे 3 ते 5 फूट उंचीची गांजाची 240 झाडे विटा पोलिसांनी जप्त केलेली आहेत आणि या प्रकरणी संशयित राजाराम आनंदा गुजले वय वर्ष 50 राहणार रेणावी तालुका खानापूर जिल्हा सांगली यास अटक केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणी यांनी दिलेली आहे। रेणावी गावात गांजाची शेती असल्याबाबतची टीप विटा पोलीस ठाण्याचे हवालदार किरण खाडे आणि उत्तम माळी यांना मिळाली होती आणि त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक शरद मेमाणी यांनी पोलीस पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला आणि यावेळी संशयित राजाराम आनंद गुजले यांनी त्याच्या ऊस आणि इतर पिकामध्ये गांजाची लागवड केली असल्याचं आढळून आलं आणि या प्रकरणी संशयित गुजले यास ताब्यात घेऊन ऊसाची आणि शेतीची पाहणी केली आणि यावेळी शेतातील ऊसामध्ये आणि इतर शेतीमध्ये एकूण लहान मोठी 240 गांजाची झाडे आढळून आली। त्याचे एकूण वजन 100 किलो 700 ग्रॅम असून सुमारे 10,07,000 रुपये किमतीचा हा मुद्देमाल असल्याचं पोलीस निरीक्षक मेमाणी यांनी सांगितलं। संबंधित झाडे जप्त करून आरोपीसह ताब्यात घेतलेली आहेत। सुमारे अर्धा एकर क्षेत्रावर ही झाडे लावली होती। रेणावी ते वासुंबे या दरम्यान असणाऱ्या पठारावर ऊसाच्या शेतात ही झाडे लावली होती आणि या भागात वर्दळ कमी असल्याने कोणाचंही तिकडे लक्ष जात नाही। मात्र विटा पोलिसांना टीप मिळाली आणि त्यामुळे ही गांजा शेती उघडकीस आली। जिल्हा पोलीस प्रमुख संदीप खुगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार कारवाई ही केली गेली। अंमली पदार्थ बाळगणे हा गुन्हा असून याबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक शरद मेमाणी यांनी केलेलं आहे। जय हिंद। सांगली पोलीस दलाचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर यांनी अंमली पदार्थाविरुद्ध एक अभियान राबवले आहे। सदर अभियानाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला आम्ही विटा येथे पथक नेमण्यात आले होते। सदर पथकामधील हवालदार उत्तम माळी व हवालदार किरण खाडे यांना माहिती मिळाली की रेणावी गावामध्ये एक इसम आपल्या शेतामध्ये अंमली पदार्थ गांजा याची झाडांची लागवड केलेली आहे। सदरच्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही व आमचे DYSP श्री विपुल पाटील सर यांच्या समेत व स्टाफ व पंत समेत तिथे गेलो असता त्या रेणावी गावामध्ये इसम नामे राजाराम आनंदा गुजले याने आपल्या गट नंबर 378 मध्ये एक गांजाची रोपे लावलेले आढळून आले। सदरच्या गांजाची रोपे आम्ही पंचासमक्ष जप्त केले। ती 240 झाडे असून 100 किलो वजनाची व 10 लाख रुपये किमतीची आम्ही जप्त केलेली आहे आणि त्याप्रमाणे आरोपी राजाराम आनंदा गुजले याच्याविरुद्ध NDPS ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आलेले आहे। तरी सदरच्या कार्यवाहीमध्ये आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर, माननीय ॲडिशनल SP मॅडम ऋतू खोकर मॅडम आणि SDPO विपुल पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे। तरी या गुन्ह्याच्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या हद्दीमध्ये अशा पदार्थाचे अंमली पदार्थ कोण बाळगत असेल किंवा अशा प्रकारची झाडे अंमली पदार्थाची लावली असतील तर पोलीस स्टेशन विटा येथे संपर्क साधावा। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी खानापूर।